हाय हॅलो नमस्कार। उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। सकाळचा नाश्ता म्हटलं की कांदे पोहे आलेच। हेच कांदे पोहे आज आपण मका वापरून करणार आहोत। सर्वात आधी मक्याचे दाणे काढायचे आणि उकडून घ्यायचे। इथे मी 2 कप जाड पोहे घेतलेले आहेत आणि 1 वाटी उकडलेले मक्याचे दाणे घेतलेत। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबू घेतलेले। आता आपण पोहे भिजवून घेऊया। अशा पद्धतीने पोहे धुवून घेऊन आपण ते भिजायला ठेवूया आणि लगेचच फोडणीची तयारी करायला घेऊया। इथे कढई तापत ठेवले, त्यामध्ये अर्धा कप तेल टाकून घेतलंय। तेल तापलं की आपण त्यावर शेंगदाणे तळून घेणार आहोत। आपण चिवड्यासाठी तळतो त्या पद्धतीने हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। छान असे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत। आता ते काढून घेऊया। शेंगदाणे आपले काढून झालेले आहेत। आता यावर आपण फोडणी देऊया। सर्वात आधी मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा थोडा परतूया आणि मधोमध आपण थोडेसे तीळ टाकून घेऊया। सफेद तीळ आहेत हे, तेही आपण परतून घेऊ। कांदा असा सॉफ्ट होऊ देऊ, फार लाल वगैरे करायचा नाहीये कांदा आपण कांदे पोह्यांसाठी। इथे आता कांदा मऊ होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेतलंय। कांदा व्यवस्थित परतून घेऊ। कांदा आपला परतलाय छान। आता आपण यावर मक्याचे दाणे टाकून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटे असे हे मक्याचे दाणे आपण परतून घेऊ आणि मग त्यावर आपण हळद टाकून घेऊया। आता आपल्याला कांदे पोह्याची टेस्ट वाढवायची आहे, मग त्यासाठी आपण मॅगी मसाला टाकून घेऊया। अर्धा चमचा मॅगी मसाला वापरूया। मॅगी मसाला नसेल तर चाट मसाला वापरू शकता। पाव चमचा चाट मसाला चालू शकतो, नसेल तर स्किप केला तरी चालेल। 1 चमचा लिंबू रस टाकून घेतलाय। आता आपण 1-2 चमचे पाणी टाकून घेतलंय। व्यवस्थित मिक्स करूया। चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घेऊया। कांदा, मक्याचे दाणे, मसाला वगैरे सर्व व्यवस्थित परतून झालंय। आता इथे आपण पोहे टाकून घेणार आहोत। भिजवलेले पोहे असे छान हाताने मोकळे करून आपण या फोडणीत आता टाकूया। पोहे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपण कुठेही गॅस मोठा केलेला नाहीये। मंद ते मध्यम आचेवरच आपल्याला हे कांदे पोहे करून घ्यायचे आहेत। चला सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून घेऊ। तयार आहेत आपले मका कांदे पोहे। मक्याचे दाणे घातल्यामुळे कांदे पोह्याची टेस्ट खूपच वाढते। तुम्ही नक्की ट्राय करा। आता खायला देताना आपण यावर थोडे हे तळलेले शेंगदाणे टाकूया। थोडंसं ओलं खोबरं आणि लिंबाची फोड। एन्जॉय। कांदे पोह्याची ही वेगळी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक यू।